तर उद्धव ठाकरेंनी हिवाळी अधिवेशनात सहभागी व्हावं असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। मुंबईत बसून टीका करण्यापेक्षा अधिवेशनात सहभागी व्हावं असं देखील प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। त्यांचं करतो। खरं तर त्यांनी सोमवारपासूनच अधिवेशनाला येणं अपेक्षित होतं, परंतु मुंबईला राहून फक्त आता अधिवेशनामध्ये असं घडतंय तसं घडतंय, हे घाबरले ते घाबरले अशा वावड्या उठवण्याच्या ऐवजी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जर त्यांनी सोमवारपासूनच होणाऱ्या अधिवेशनामध्ये, कारण खरं तर हे कमी काळाचं अधिवेशन आहे, त्या अधिवेशनामध्ये ते जर सहभागी झाले असते तर जनतेला आणि प्रामुख्यानं त्यांच्या सहकार्याला आनंद झाला असता। तर भूखंड घोटाळ्याप्रकरणी खडसेंनी सत्र न्यायालयात केलेला दोषमुक्तीचा अर्ज कोर्टानं फेटाळलेला आहे। एकनाथ खडसे पत्नी मंदाकिनी खडसे गिरीश चौधरींविरोधात आरोप सिद्ध केले जाणार आहेत। एकनाथ खडसेंविरोधात सत्र न्यायालयामध्ये खटला चालवला जाणार आहे। सत्र न्यायालयातील न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला। कोर्टाचा या ठिकाणी निर्णय आलेला आहे आणि कोर्टाने स्पष्टपणे त्यात म्हटलेलं आहे की यामध्ये तुम्ही दोषी आहात। 33 कोटी रुपयाची जमीन त्यांनी फक्त 3 कोटी 75 लाखात खरेदी केलेली आहे। ही जमीन लगेच त्यांनी महिनाभरामध्ये सरकारकडे त्याचं रिएम्बर्समेंट म्हणून 80 कोटी रुपये या ठिकाणी मागितलेले आहेत। या जमिनीसाठी जे पैसे लागलेत ते 5.5 कोटी रुपये शेल कंपन्यामार्फत कुठेतरी कलकत्त्याकडून बोगस फिरवलेले आहेत आणि त्यांनी आपल्या पत्नी आमच्या मंदाकिनी ताई त्यांच्या जावई यांच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत। तर नागपुरातील अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत नवीन पंप स्टोरेज प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे। JSW महाजेनको विविध कंपन्यांशी हा करार करण्यात आलाय। त्यामुळे महाराष्ट्रात 5800 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेची वाढ होणार आहे। राज्यात आतापर्यंत एकूण 54 सामंजस्य करार करण्यात आलेत। या प्रकल्पामुळे 4.06 लाख कोटी इतकी गुंतवणूक आणि 1.25 लाख रोजगारांची निर्मिती जी आहे ती होणार आहे। तर लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्ण व्हाव्यात, तासगाव शहरामध्ये नवं नाट्यगृह उभं राहावं अशी मागणी रोहित पाटील यांनी केली आहे। घनकचऱ्यासंदर्भात योजना मंजूर करावी अशी मागणी देखील रोहित पाटील यांनी केली। विधानसभेमध्ये रोहित पाटलांनी ही मागणी केलेली आहे। प्रमाणात पाणी पुरवठा होत नाहीये। पाणी पुरवठ्याची नवीन स्कीम जी साधारण 60 कोटीची आम्ही मंजूर केलेली आहे, ती सुद्धा तात्काळ लवकरात लवकर काम त्याचं पूर्ण व्हावं ही विनंती मी नगर विकास विभागाकडे करतो। एक नवं नाट्यगृह उभं राहावं ही अनेक वर्ष झालं मागणी शहरातून आहे। तात्काळ जेवढ्या किमतीचं आम्ही नाट्यगृह दिलेलं आहे ते नाट्यगृह लवकरात लवकर मंजूर व्हावं ही विनंती अध्यक्ष महोदय मी करतोय। नवीन गार्बेज ट्रक्स असतील किंवा मशिनरी असतील या आम्हाला दोन्ही शहरांसाठी मिळाव्यात ही एक मागणी नगर विकास विभागाकडे मी करतोय। तासगाव शहरात भुयारी गटार योजना राबवत शासनाने साधारण 75 कोटी रुपयांची योजना राबवली, पण तर आमदार महेश लांडगेंनी जैन मुनी निलेश चंद्र यांचं आव्हान त्यांना केलेलं आहे। तुमची जेवढी क्षमता आहे तेवढी कुत्री पाठवा, आम्ही गाडी पाठवतो, आम्ही कुत्रे वाचवण्यासाठी गोशाळा काढतो असं जैन मुनी निलेश चंद्रांनी म्हटलेलं होतं। कबुतरांनंतर आता कुत्र्यांच्या मागे पडू नका असं जैन मुनी निलेश चंद्र यांनी म्हटलेलं होतं। चॅलेंज करतो महेश दादा, जेवढे कुत्रे असेल तुमच्याकडे तुम्ही जेवढे जमा करू शकता तेवढे कुत्रे आम्हाला तुम्ही आणून द्या, मी गाडी पाठवतो। आणि आम्ही तयार आहे प्राणी मित्र त्या कुत्र्यांना वाचवण्यासाठी। आम्ही गायीसाठी गोशाला खोललेली आहे मी महाराष्ट्रामध्ये, तर कुत्र्यांसाठी पण गोशाला खोलतो महेश दादा। अहो तुम्हाला दुसरं काम नाही आहे का? फक्त मुख प्राण्यांचे तुम्ही मागे राहता, गाय कबूतर, आता कुत्रा आलं, आता फक्त मांजरं यायच्या राहिली, कशाला हा प्राणीच्या मागे लागता हो। तर मराठा आंदोलक मनोज जरांगे 16 डिसेंबरला दिल्ली दौऱ्यावरती असणार आहेत। मृत शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची दिल्लीमध्ये ते भेट घेणार आहेत। शौर्य पाटीलनं शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून जी आहे ती आत्महत्या केलेली होती। तर मुंबईतील चारकोपमध्ये नृत्यांगना गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी मोठी गर्दी झालेली होती। मुंबई निवडणूक लढण्यासंदर्भात तिला प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळेला तिनं मी कला सादर करते, या व्यतिरिक्त मला काही नको असं उत्तर तिनं दिलं आहे।
नगरपालिकाच्या निवडणूक येणार आहेत तर ते लढणार आहेत का मुंबईमध्ये? नाही थँक्यू. एक कला सादर करते बस, मला त्याच्या व्यतिरिक्त काही नकोय. मी डान्स करणार, मी ऍक्टिंगचा पुढं थोडाफार विचार करणार आहे, मी ऍक्टिंग करणार आहे, पण बाकी गोष्टी काही नाही करणार. थँक्यू.